म्हणजे पलूस तालुक्याचं योगदान हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकंदरीत ठेवीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या तालुक्यातलं क्षेत्र जरी म्हटलं तर होत आहे, आमचं मोठी आहे, दिग्गज आहे. परंतु तालुक्यातले पुढं बहुतेक क्षेत्र कमी आहे. खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक ठेवीदाराला, प्रत्येक कर्जदाराला आणि प्रत्येक बँकेच्या कर्मचाऱ्याला अभिमान वाटेल असं कामकाज गेल्या 5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी केलंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. महेंद्र अप्पांनी सांगितलं आम्ही आता पूर्वी मुलींच्या लग्नांकरता शेतकऱ्यांना कर्ज द्यायला या ठिकाणी आम्ही पद्धत पाडली होती, लोकांना मदत करत होतो. परंतु आप्पा आता सध्या काळ असा आहे, पोरांपेक्षा पोरांच्या लग्नांना कर्ज देण्याची वेळ आहे. तर गेल्या 10 दिवसात सुद्धा हा कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु कौटुंबिक लग्न सोहळा आणि त्यानंतर संपूर्ण मतदारसंघात जिल्ह्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातले सुद्धा जे लग्नाचे कार्यक्रम होते त्या सगळ्या निमित्ताने आणि पुन्हा परवा एक शिक्षण संस्थेची मीटिंग काल भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिन यामुळे काही कार्यक्रमाची तारीख आणि वेळ आम्हाला एकत्रितपणे इथे निश्चित करता आली. पण मी परवा भाऊंना विनंती केली, म्हणजे 10 मेला भारतीय विद्यापीठाचा कार्यक्रम संपून मी लगेच मतदारसंघात येणार आहे, जेवढी शक्य होतील तेवढ्या लग्नाला भेटी देईल, शक्य झालं तर 11ला आपण सकाळी कार्यक्रम करून टाकू. महेंद्र अप्पांनी सांगितलं 2 दिवसात तुमची धावपळ लोकांची झाली, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची झाली, गावातल्या कार्यकर्त्यांची झाली, तर 2 दिवसात अत्यंत चांगलं असं उद्घाटनाचा कार्यक्रम, चांगली इमारत आणि चांगलं सुसज्ज देखणं असं इंटिरियर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने आज सर्व सुपारी, भोगव आणि झाडी या तिन्ही शाखेतल्या म्हणजे तिन्ही गावातल्या लोकांकरता विशेष सभासद ठेवीदारां करता या ठिकाणी. मानसिंग भाऊंनी सांगितलं पलूस तालुक्यामध्ये 714 कोटी ठेवी आहेत, कर्ज 646 आहे आणि नफा 14 कोटी हा पलूस तालुक्याच्या शाखेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळत जातो. म्हणजे पलूस तालुक्याचं योगदान हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकंदरीत ठेवीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. जो सीडी रेशो ज्याला म्हणलं जातं की कर्जाच्या तुलनेत असणाऱ्या ठेवींच्या तुलनेत असणारं जे काही कर्ज आहे ते बाबूंनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं या तालुक्यातलं कदाचित कमी दिसत असेल, परंतु या तालुक्यामध्ये जरा इतरही काही बँकेचं जाळं चांगलं आहे. पलूस सहकारी बँक असेल, मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक असेल, सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक असेल, इतर काही पतसंस्था आहेत, इतर काही छोट्या बँका आहेत आणि या तालुक्यातलं क्षेत्र जसं म्हटलं तर होत आहे, आमचं मोठी आहे, दिग्गज आहे. परंतु तालुक्यातले पुढं बहुतेक क्षेत्र कमी आहे, तरी सुद्धा हा शाखा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे. खरं भाऊ कुठल्याही ग्रामीण भागातल्या लोकांचा जो विकास असतो हा विकास हा कसा मोजला जातो, त्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातला विकास आणि त्या शेतकऱ्यांची असणारी आर्थिक क्षमता किंवा तिथल्या तालुक्यातल्या असणाऱ्या लोकांची आर्थिक ग्रामीण भागातली आर्थिक क्षमता ही मोजली जाते. पलूस तालुक्याच्या बाबतीत आपण आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा आवर्जून भाऊ उल्लेख केला आणि खरं ज्या सालापासून साहेबांनी या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ज्या सालापासून साहेबांनी मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं त्यावेळेस कडेगाव असो, पलूस तालुका असो, या दोन्ही तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, बहुजन समाजाला डोळ्यासमोर सातत्याने या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा विकास कसा होईल, शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक अधिक चांगलं कसं होईल, ह्याच्याकडे साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या तालुक्यातल्या सार्वजनिक विकास करत जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आपण जर पाहिलं पलूस शहर असेल, तिथली पूर्वी एक बंद पडलेली लक्ष्मी पाणी पुरवठा योजना, या तालुक्यामध्ये सुद्धा रस्त्यांच्या माध्यमातून झालेला विकास असेल, सहकारी संस्थांचा जाळा असेल, किंवा शार्पडीमुळे सुद्धा अनेक शेतकरी नदीकाठ असणारे जे बाधित झाले होते, जलसंधारण साहेबांकडे खातं असताना त्यातून जे काही उपाययोजना काढल्या त्या लोकांना चांगला आधार देण्याचं काम केलं. या सगळ्या गोष्टी ज्या पतंगरावजी कदम साहेबांनी या तालुक्यात आमच्यात आणल्या त्यामुळे कदाचित या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लोकांना एवढा मोठा आधार मिळाला की हळूहळू का होईना या तालुक्यातल्या संपूर्ण लोकांचं शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न चांगलं होतं. एकदा लोकांच्या
या ठिकाणी हातात चांगल्या शेतीतनं चांगल्या उत्तम पाणी नियोजनातनं पैसे आले की 100% शेतकरी हा एक अत्यंत बारीक खर्चाच्या बाबतीत विचार करत असतो आणि म्हणून त्याच्या ठेवीचं रूपांतर करून भविष्य काळातल्या पिढीला आणि आपल्या कुटुंबाला प्रपंचाला संसारात कसा त्याचा उपयोग होईल हा बारीक विचार होता। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या काही वर्षांपासून तुम्ही चेअरमन आहात, महेंद्रप्पा संचालक आहेत, इतर संचालकांनी सगळ्यांनी कष्ट घेतले। काही गोष्टी थोड्या सुरुवातीच्या काळात अडचणीच्या होत्या, संघर्षाच्या होत्या, त्यातनं आता बँक तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने बाहेर काढली आणि आज या आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला 100 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक ठेवीदाराला, प्रत्येक कर्जदाराला आणि प्रत्येक बँकेच्या कर्मचाऱ्याला अभिमान वाटेल असं कामकाज गेल्या 5 वर्षात तुम्ही सगळ्यांनी केलंय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार। आणि म्हणून आपल्या सगळ्या संचालक मंडळाचे या ठिकाणी मला कौतुक करायचं भाऊ, विशेषतः चेअरमन म्हणून आज तुम्ही जी जबाबदारी हातात घेतली त्यामध्ये निश्चित स्वरूपात बँकेला शाखा उघडण्याची बंदी होती, त्यातनं शाखा बाहेर काढणं बँकेला ही फार मोठी गोष्ट आहे आणि आज आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला जवळजवळ 20 शाखांच्या नव्याने सुरुवात करण्याची परवानगी आता या ठिकाणी मिळाली। मी पाहत होतो बँकेत या ठिकाणी आता तुपारी गाव मोठं आहे, भोगाव, घ्यारी, तिन्ही गावातली लोक चांगली कष्टाने शेती करणारी माणसं आहेत। हळूहळू आता व्यवसायाकडे यातली ज्या गावातली काही माणसं आता वळायला लागली, म्हणून शेती बरोबरच व्यवसायाला सुद्धा लोकांना कर्ज लागतात, व्यक्तिगत जीवनातले काही अडचणी असतील त्याला पैसे लागतात। महेंद्रप्पांनी सांगितलं आम्ही आता पूर्वी मुलींच्या लग्नांकरता शेतकऱ्यांना कर्ज द्यायला या ठिकाणी आम्ही पद्धत पाडली होती, लोकांना मदत करत होतो, परंतु आता सध्या काळ असा आहे पोरांपेक्षा पोरांच्या लग्नांना कर्ज देण्याची वेळ आली, बरोबर की नाही? आता ती वेळ आली म्हणजे अशी आता वेळ आली म्हणून ती योजना भाऊ काढायला काहीतरी तुला सांगतो, जगी तरुण पोराची फिरायला लागली, ज्यांची लग्न होईना ती तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देते। हा जरी विरोधाचा भाग असला तरी ठीक आहे, आता त्याचा अनेक प्रश्न, अनेक अडचणीत प्रत्येकाला आपलं आपलं दुखणं माहिती आहे, आता त्याच्यावर जास्त आजही व्यासपीठ नाही बोलण्याकरता, परंतु मी पाहत होतो चांगले इंटिरियर केले आणि लॉकर सुद्धा केले। म्हणजे आता आमच्या संदीप पाटलांना, संजय पाटलांना जी काही त्यांच्याकडे रोख असेल ती रोख ठेवायला मी संजय पाटलांचं नाव घेतले, पण पहिलं तुमचं घेतलंय। जी काय रोख सोनं चांदी असेल ती ठेवायला चांगल्या ठिकाण आता तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे, परंतु हे सगळं गुन्हा गोविंदाने सगळी मंडळी आज या व्यासपीठावर आहेत आणि खरोखरच शाखेचं ठिकाण, शाखेचं या ठिकाणी इंटिरियर सगळं चांगलं तुम्ही मंडळींनी केलेलं आहे, म्हणून मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो। मला एवढंच सांगायचं आहे की आज आदरणीय मोहनराव कदम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, नेहमीच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात आपल्या सर्वांना राहिलेलं आहे आणि सातत्याने जसं महेंद्रप्पांनी सांगितलं की पदूस तालुक्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत व्हावं आणि जी राहिलेली गाव आहे तिथे शाखा व्हाव्या त्याच्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केला आणि आज या परिसरातल्या लोकांना फार चांगली सुविधा आणि या ठिकाणी मदत या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होईल। कर्मचाऱ्यांबाबतीत नेहमी लोकांची कुठं काही तक्रार नसते, सगळे कर्मचारी आपलेच जिल्ह्यातले आपलीच ज्या मातीतली पोरं आहेत ती सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करतायत, त्याचंही मला मनापासून कौतुक करायचं आहे। लांब भाषण मी जास्त या ठिकाणी करणार नाही, तुपारीकरांचं, गोगावकरांचं आणि दहरीकरांचं मनापासून अभिनंदन करेल। त्या जी शाखा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचं कामकाज सुरू होत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा 100 वर्ष पूर्ण करणं आणि ते सुद्धा भाऊ म्हणजे इतिहास आहे की तुमच्या अध्यक्षतेखाली आता हे 100 वर्ष चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहेत। बॅलन्स शीट आता आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हे अत्यंत मजबूत झालेलं आहे आणि त्याकरताही आपण या ठिकाणी आज चांगले कष्ट घेतले, त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य लोक, युवक असतील कुठल्याही कर्जाबाबतीत चांगली सुविधा ती शाखा देईल असा विश्वास व्यक्त करताना माझी 2 शब्द इथंच थांबवतो।